खरंच अजितदादा विमानात बसले का? प्रश्न निर्माण झाला असेल. आणि मी म्हणन अजितदादा जिवंत आहे. मी म्हणन अजितदादानं उडी मारली विमानातून. आता तुम्ही म्हणाल हा बैताड तोंड्या काय बोलून राहिला, काही बकबक करतोय का, दारू पेला काय, होडी आहे म्हणून. भाऊ मला सांग, अजितदादा विमानात बसले याचं प्रूफ आहे त्याजवळ? कुठल्या न्यूजवाल्यापाशी आहे? आता मी म्हणन अजितदादा संघ आत 5 जण नाही, 6 जण नाही, 10 जण बसले होते. काही बैताळासारखा बोलून राहिला म्हणून तू. मग मला सांग, अजितदादाच्या संघ सहकारी 5 जण बसले होते की 6 जण बसले होते? 6 जण बसले होते म्हणते ना. मग 6व्या व्यक्ती उडी मारली का, कुठे गेला का, खाल्ला का पेलला हे माहीत नाही अजून, आहे ना. आपण मुंबईमधून जेव्हा अजितदादा रवाना झाले, त्याच्या संघ किती जण होते? 5 जण होते का 6 जण होते सहकारी? 6 जण होते. ठीक आहे, 5 जणांचा मृतदेह सापडला, 6 व्यक्ती सापडला नाही. पण त्या विमानात 6 जण बसले की 5 जण बसले याचा CCTV फुटेज भेटला काय? काही प्रूफ आहे का त्याजवळ? का अजितदादा कोण्या विमानात बसले होते, किती जण घेऊन बसले होते, कोण्या कलरच्या विमानात बसले होते, हिरव्या कलरच्या बसले होते का, लाल कलरच्या बसले होते का, पिवळ्या बसले होते का, VSR कंपनीच्या विमानात बसले होते? काही प्रूफ आहे? अबे प्रूफ आहेच नाही आपल्याजवळ. आपल्यापाशी प्रूफ कुठचं आहे की अजितदादाचं विमान बारामतीमध्ये ब्लास्ट झालं, तिथले CCTV फुटेज, तिथले व्हिडिओ रेकॉर्ड, ह्या गोष्टीमुळं आपल्याला माहीत झालं. पण मुंबईमधून अजितदादा बसले का नाही बसले विमानात हे माहीत आहे का आपल्याला? माहीत आहे काय? आणि अजितदादा सांगा किती जण बसले हे माहीत आहे का आपल्याला? नाही माहीत. जोपर्यंत आपल्याला CCTV फुटेज माहीत होत नाही, तोपर्यंत आपल्याला CCTV फुटेज मिळत नाही, तोपर्यंत जनतेपर्यंत पोहोचत नाही, न्यूजवर येत नाही, तोपर्यंत आपण काय म्हणायचं? काय बोलणार तुम्ही? काय म्हणणार? का महाराष्ट्रातल्या जनतेला चुत्या बनवण्याचं काम चालू आहे? मला तर असं वाटत आहे कधी आता विमानात बसलेच नसन. मग आता तुम्ही सांगा, रोहित पवार साहेब CCTV फुटेज मागण्यासाठी तिथल्या कर्मचाऱ्या संघ भेटले आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला CCTV फुटेज द्या, जे अजितदादा ज्या विमानात बसले होते त्याचे फुटेज पाहिजे आम्हाला, त्याच्या संघ किती जण बसले होते, किती नाही. ते म्हणे आमच्याकडे CCTV फुटेज नाही आहे. मग CCTV फुटेज नाही तर मग अजितदादा विमानात बसलेच नसन तर CCTV फुटेज राहणार काय हो? आणि डिलीट करून काय करणार ते लोक? मला सांगा. म्हणजे एकच म्हणू शकतो मी की अजितदादा विमानात बसले ना, मग त्याचा CCTV फुटेज कुठं आहे? आणि मला सांगा, ते म्हणत आहे की कॉल केला होता अजित पवार साहेबांना, तर मला सांगा, विमान असल्यावर हवेत विमान उडतो ना, तेव्हा काय नेटवर्क राहते का हो? राहते काय? कॉल इन काय? हां, वायफाय कनेक्ट करून व्हॉट्सअपवर कनेक्ट केलं, व्हॉट्सअप कॉल केला तर कॉल रेकॉर्डिंग होते काय? म्हणजे मग कसा कॉल आला, कायच्यावर कॉल आला? अरे काही समजून राहिलं नाही. म्हणजे काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे जनतेला, काही समजून राहिलं नाही. मला सांगा, अजित पवार साहेबांना कॉल आला म्हणते जेव्हा विमानात बसले होते तेव्हा त्यांचं बोलणं झालं, व्हॉट्सअपवर बोलणं झालं, व्हॉट्सअप कॉलवर बोलणं झालं की नॉर्मल कॉलवर बोलणं झालं? नॉर्मल कॉलवर बोलणं होऊ शकत नाही, कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम राहतो. नेटवर्क राहूच शकत नाही ना. तुम्ही विचार करा बरं, आपण नेटवर्कसाठी कुठं भटकतो, रेंजसाठी कुठं भटकतो. आता वर तर रेंज राहीन का हो हवेत? आणि धरतीपासून किती दूर विमान राहतं हो? तर विचार करा तुम्ही, कितीतरी फूट उंची राहत असते ना विमान. ते तर मला एवढं ठाऊक नाही विमान किती उंच राहते, पण विमान भरपूर राहते ना, कारण उंचकं दिसते नाही, एवढंसं दिसते नाही विमान हवे आपल्या इथून पाहतो तर धरतीवरून. मग विचार करा ह्या गोष्टीचा, का नेटवर्क राहीन का तिथं? राहीन का? नाही राहीन ना. मग याचा अर्थ काय आहे की त्यांना कॉल कायच्यावर केला? व्हॉट्सअपवर केला. व्हॉट्सअपवर कॉल केला असन, वायफाय कनेक्ट करून व्हॉट्सअपवर केला असन, आणि ठीक आहे व्हॉट्सअपवर केला असन, पण व्हॉट्सअपवर कॉल रेकॉर्डिंग होऊ शकत नाही. म्हणजे काय नेमकं काय दाखवण्याचा प्रयत्न केला हे मला ठाऊक नाही. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. पण अजितदादा विमानात बसले का नाही बसले हे मला ठाऊक नाही. कारण CCTV जोपर्यंत आपल्याला आजकाल तुम्हाला माहिती आहे ना, हा कलियुग आहे दादा. इथं व्हिडिओशिवाय म्हणजे इथं प्रूफ मागते. इथं कुठल्याही गोष्टीत खोटं असो काही असो प्रूफ मागते, आणि प्रूफ आपल्यापाशी हाय नाही की अजितदादा खरंच विमानात बसले काय. आणि अजितदादा हिरव्या बसले का लाल बसले म्हणा हे आपल्याला माहीत आहे काय? का VSR कंपनीच्या विमानात बसले हे माहीत आहे काय? नाही ना. मग आपल्यापाशी प्रूफ आहे काय? नाही आहे ना. मग विचार करा बरं तुम्हीच. आता भरपूर लोक म्हणत होते की अजितदादा हिरव्या रंगाच्या विमानात बसले. मग त्याचा व्हिडिओ आहे का आपल्यापाशी? जुने व्हिडिओ व्हायरल झाले होते. अजितदादा म्हणे ह्या विमानात बसले म्हणे, हिरव्या विमानात बसले म्हणे. रे भाऊ,
आताचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जो जेव्हा त्याच्या संग साथीदार किती जण होते, 5 जण बसले होते की 6 जण बसले होते, याचा व्हिडिओ आहे का आपल्याकडे? विमानात बसलेला व्हिडिओ आहे का, बसताना व्हिडिओ आहे का आपल्यापाशी? नाही आहे ना. आपल्यापाशी CCTV फुटेज व्हिडिओ कुठले आहे? बारामतीच्या जेव्हा विमान ब्लास्ट झालं त्याचे व्हिडिओ फुटेज आहे ना आपल्यापाशी. तर याची व्हिडिओ फुटेज आहे काय? मग विचार करा, कशावरून म्हणाल तुम्ही की अजितदादांचा घात झाला की अपघात झाला? अरे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न चालू आहे. अजितदादा कुठं आहे काय आहे मला ठाऊक नाही, पण अजितदादांचा घात झाला की अपघात झाला, संशयास्पद आहे. ह्या गोष्टी संशयास्पद अशा आहे की अजितदादा ज्या विमानात बसले त्याची व्हिडिओ नाही आहे, त्याचे व्हिडिओ फुटेज नाही आहे, त्याच्या संग किती जण बसले त्याचे व्हिडिओ फुटेज नाही आहे. तर विचार करा बरं तुम्ही या गोष्टीचा. हां, कशावरून म्हणाल तुम्ही अजितदादा विमानात बसले? अजितदादा दुसऱ्या विमानात बसू शकते भाऊ, तिथले CCTV फुटेज नाही आहे. कशावरून म्हणाल अजितदादा संग 6 जण बसले होते, 5 जण बसले होते? हां, आता विचार करायची गोष्ट नाही काय. अगोदर काय म्हटलं तर त्यांनी अजितदादाची ओळख घड्याळावरून झाली, ठीक आहे. मग झाली त्यांच्या कपड्यावरून झाली, ठीक आहे. मग आता अजितदादाचा घात झाला की अपघात झाला याची चौकशी करणं तर महत्त्वाची आहे ना, कारण भाऊ महाराष्ट्राचा उपमुख्य मेलावे, चौकशी करणं गरजेचं आहे ना. मग तुम्ही याचा विचार केला काय ह्या गोष्टीचा? ज्या विमानात ब्लॅक बॉक्स हा नावाचा एक वस्तू राहते, ती वस्तू ॲक्टिव्ह होती का अनॲक्टिव्ह होती हे मला ठाऊक नाही. पण गोष्ट काय आहे की लोक म्हणत होते आता ब्लॅक बॉक्स भेटला, आता याच्यातून गूढ रहस्य माहीत होणार, विमानात काय घडलं काय नाही, काय गोष्टी झाल्या काय नाही. पण हे मला समजून राहिलं नाही, हे मला समजून राहिलं नाही की 10 दिवसानं 15 दिवसानं त्याच्याहून जातात आणि म्हणतात ब्लॅक बॉक्स खराब झाला, ब्लॅक बॉक्स जळला. आता नवीनच आलं की विमान शिनलं झाडाले म्हणून विमान फुटलं हवेत. आता तुम्ही विचार करा, ज्या ठिकाणी विमानतळ आहे त्या विमानतळात तिथं झाडं बिडं काही दिसून राहिले नाही भाऊ. आम्ही व्हिडिओ पाहिला आणि असंही नाही पाहिला, ड्रोननी व्हिडिओ पाहिले, आम्ही ड्रोननी व्हिडिओ तर शूट केलेले पाहिले, त्यात कुठलं मोठं झाड दिसलं नाही. हां, म्हणजे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न चालू आहे. तुम्हाला असं वाटते काय? नक्की कमेंट करून सांगा. का अजितदादाचा फुटेज भेटला पाहिजे काय? नक्की कमेंट काय वाटते तुम्हाला, नक्की कमेंट करून सांगा. कारण कमेंट करणं हे गरजेचं आहे तुमचं, ठीक आहे. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.